आमच्याकडे 2 दिवस झाले स्नोफॉल होतोय. यासाठी आम्हाला अगोदरच अलर्ट केलं होतं की खूप जोराचा स्नो स्टॉर्म होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आदल्या दिवशीच सगळी तयारी चालू झाली होती. हे असे रस्त्यावर आईस मेल्ट होण्यासाठी केमिकल टाकत होते. हे शक्यतो सोडियम क्लोराईड किंवा रॉक साल्ट असतं, जे स्नो किंवा आईस मेल्ट होण्यासाठी मदत करतं. गाड्यांवरती हे असे आईस गार्ड लावून काचा झाकल्या होत्या. गाड्यांचे वायपर्स वर काढून ठेवले होते, नाहीतर ते देखील काचेला चिकटून फ्रीज होतात. घरामध्ये सगळे नळ वाहते ठेवण्यासाठी सांगितले होते, नाहीतर थंडीने नळामधील पाणी देखील फ्रीज होतं. चुकून नळ फ्रीज झालेच तर अडीअडचणीसाठी आम्ही पिण्यासाठी थोडं पाणी भरून ठेवलं होतं. घरामध्ये सर्वच गोष्टी करंटवर चालतात. चुकून लाईट वगैरे गेले तर जेवण वगैरे बनवता येत नाही. त्यासाठी भरपूर फळे व रेडीमेड खायला असं काहीतरी आणून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नोफॉल चालू झाला. तेवढा अजून हेवी नसल्यामुळे आम्ही गरम कपडे घालून बाहेर पडलो. वातावरण थंड होतं. मस्त स्नो पडत होता. सगळीकडे साबणाचा फेस पडल्यासारखे पांढरे शुभ्र झाले होते. गाड्या देखील स्नोमध्ये बुडून गेल्या होत्या. नंतर स्नोचे प्रमाण वाढल्यामुळे आम्ही घरी परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिले तर स्नोचा बर्फ झाला होता. अगदी झाडं देखील बर्फाळ झाली होती. एखाद्या काचेच्या झाडासारखी चकचकत होती. बर्फाच्या खाली केमिकलमुळे पाणी वाहायला लागले होते. माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव असल्यामुळे एखाद्या डिझनी वर्ल्डसारखं सगळंच मॅजिकल वाटत होतं. गाड्यांची हालत मात्र खूपच खराब झाली होती. एखाद्या हातोड्याने फोडावं लागेल इतका घट्ट बर्फ तयार झाला होता. बर्फाच्या ओझ्याने बरीचशी झाडे देखील वाकली होती. तर तुम्हाला हा स्नो पाहून कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका.